नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शनिवार आणि डेट आहे 25 जुलै 2026. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर वाजलेले आहेत रात्रीचे म्हणजे 12:15. जस्ट आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे आणि निघतो आहे कुठे जाण्यासाठी. कुठे लोणावळ्याला. तर बाय रोड चाललो आहे एकविराईच्या दर्शनासाठी. तर सकाळची जी आरती आहे त्या अगोदर पोचायचं आहे. तर थोड्याच वेळात निघण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं तर 5 तास दाखवतो आहे गुगल मॅपवर, पण आपण एवढं फास्ट जाणार नाहीत. आपल्याला 5 ते 6 तास तरी लागणार आहेत पोचण्यासाठी. तर स्टे ट्यून आणि पूर्ण व्लॉग बघा. तसं तर मी किती दिवस चाललो आहे तुम्हाला लागोपाठ व्लॉग बघायला लागतील. किती दिवस चालू आहे, कोण कोण आहेत सोबत ते देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे. घरून तर 12:15 वाजता निघालो होतो, पण निघता इथून वाजलेले आहेत 1:30. आता मी जस्ट डिझेल टाकलेलं आहे पालघरवरून. आता निघालो आहे. दाखव पालघर दाखव. आता बघूया किती वेळ लागतो पोहोचण्यासाठी. 1:30 वाजलेला आहे. तर आता बघा भाडोलीचा ब्रिज क्रॉसच करत होतो, पण इथे आम्हाला नेहमीप्रमाणे ट्रॅफिक लागलेलीच आहे. पण जर तुम्ही भाडोलीला येत असतील या मार्गाने दहिसरला म्हणजे मुंबईला जात असतील तर थोडं प्रिकॉशन घेऊन गाडी चालवा, कारण की झाडं वगैरे खूप रोडवर आलेली आहेत आणि पडलेली पण आहेत. आम्ही आता काय सांगू, आम्ही आणि दुसरी गोष्ट ब्रिजवरून प्लीज सिग्नलचा यूज करून जा, बाकी काय नाही. हा पण सिग्नल आता बंद आहे ना. सिग्नल बंद होता. पाऊस जास्त पडला सिग्नल बंद पडतो. पण सिग्नल असल्यावर पण नाही वापर करत असं. आणि दुसरी गोष्ट, जो ड्रायव्हर आहे पुढचा जो रिव्हर्स घेत आहे त्याला रिव्हर्स घेताच येत नाही. कधीपासून तो ट्राय करत आहे पण त्याला जमत नाही. खोडा नाही काढला पाहिजे. नाही खोडा काढायचा प्रश्न नाही मिळत त्याला. खरंच रिव्हर्स नाही घेत आहेत. मला पण एका टायमाला त्याला एक ट्रेन पण करत आहे, म्हणजे सांगत पण आहे, गाईड पण करत आहे. तरी तो थोडा झाला होता अक्कड बक्कड बंबई हो, पण आता ठीक आहे, आता चाललाय तो. आता आम्ही चाललोय आपल्या MH48 त्या हायवेने चाललेलो आहोत. पण गाडीमध्ये बसलोय, सॉन्ग चालू होते, पण आम्ही न नाचता नाचत होतो गाडीमध्ये. कसं काही समजत नव्हतं. नितीन गडकरी साहेबांमुळे हे पॉसिबल झालेलं आहे, नाहीतर हे नसतं झालं. हे नाही, पहिले रोड एवढे भारी होते, एक नंबर. त्याच्यानंतर यांना कुठून सिमेंट कॉन्क्रीटचे नाही भारी नव्हते. त्यांनी आता भारी केले, कारण की आता त्यांनी डिस्को बनवला. हा, तू न नसता पण नाचू शकतो. अरे हे बघ अरे 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 काय होते. साला अभी बॉम्बे आ गया, ऐसा लगा दुबई में आ गया, क्योंकि ऐसा लाइट देखा ना तो ऐसा लगा कहाँ आ गया मैं. कब से ऐसा अंधेरे में था, ऐसा लग रहा था मैं अंधा हूँ कि सब यहाँ का रोड गंदा है. नहीं समझ में नहीं आ रहा. हम लोग थाने का ट्रैफिक स्किप कर रहे हैं. साला वो हमारा बिमल नहीं मिल रहा है, किधर रख दिया. मिलेगा नया लेके देता हूँ तुझे बिमल. अरे यहाँ पे बॉम्बे में बिमल मिलता नहीं, मैंने सुना. बैन लगा दिया है मोदी ने. जो चीज बैन होती है वो पहले मिलती है. अच्छा, फक्त वो क्या बोलते हैं, हरी नोट ज्यादा देना पड़ता है. काहे बोले साला बिमल खाने में भी. अरे भैया हमारा पिझ्झा था वो. 75 किलोमीटर आमचं मातेचं मंदिर आहे आणि आम्हाला इकडे जोरदार आता पाऊस लागलेला आहे. आता थोडं कमी झालेलं आहे, पुढे मागे तर त्याच्याहून जोरदार होता. काय म्हणतो हार्दिक? आपण 115 किलोमीटर आलेलो आहोत आणि लगभग 4 वाजायला 10 मिनिट आहेत. खूप चांगला प्रवास चालू आहे. गाडीचा स्पीड स्लोच आहे पावसा आणि खड्ड्यांमुळे. बाकी एव्हरीथिंग इज गुड टिल नाव. आपल्याकडे सॉन्ग आहेत, अरिजित सिंगचे सॉन्ग आहेत आणि पाऊस पडतोय. अजून काय पाहिजे आपल्याला, बस. आणि सांगू काय, नाही सांगायचं ना. ठीक आहे, सॉरी पब्लिक, मी नाही बोलू शकत. माझे शब्द मी तुमच्यासमोर व्यक्त करणार होतो, पण ह्याने मला सांगितलं की नको तू काय बोलू नको. मग मी आता शांत राहतो. बोलला ना तर वादविवाद होतात म्हणून हेच सांगणार होतो आम्ही की DY पाटील युनिव्हर्सिटी समोर आहे, पण हा बोलू नको. पण मी सांगितलं आता बोलतोच. जाऊ दे. तुम्हाला दिसते का बघा इकडे. झूम कर. पण मी का दाखवू, येऊन बघा तुम्ही. थोड्याच वेळापूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पोचलोय आणि ड्राईव्ह खूपच स्मूथ चालू आहे. लोणावळा अजूनही 49 किलोमीटर्स आहे आणि तिथून एकविरा थोडाफार म्हणजे 10-15 ते 20 किलोमीटरचा फरक असेल. मागचा गाडीवाला पिसाटलेला आहे
जा बाबा जा, अर्टिगा घेऊन माच करतो. अर्टिगा नाही i20. अरे तरी माच काय करतो माझे मित्रा, आम्ही पण 80च्या स्पीडला होते. ठीक आहे, आता मला तरी वाटते फूड कोर्ट येईल तेव्हा थांबायला लागेल. खोपोलीला डायरेक्ट खोपोली. या ट्रिपचा पहिला टनल. काय मस्त मजा येते गाडी चालवायला, कारण ट्रैफिक नहीं है. अपन निकलते हैं उस टाइम पे ट्रैफिक नहीं होती. जेव्हा जेव्हा आम्ही निघतो कुठे जाण्यासाठी आमचा टायमिंग फिक्स आहे रात्री 12 नंतर, कारण त्या टायमाला ट्रॅफिक नसते. फक्त रस्ते वगैरे खराब आहेत त्यामुळे कधी टाईम होतो. आता कायच बोलू तुम्हाला, ड्राईव्ह खूपच स्मूथ चाललं आहे. स्मूथ असं वाटते इलेक्ट्रिक गाडीत बसलो आहे जेन्युअनली. पहिला ब्रेक घेतलेला आहे आजचा फूड मॉलवर, पण बाकी सर्व गेले आणि मी एकटाच बाकी आहे, कारण पाऊस जोरदार लागलेला आहे आणि आता माझी उतरायची इच्छा गेली. मित्रांनो ये देखो सुलुलुलू. बोल बोल सुलुलुलू. सुलुलुलू. अरे वो देखो गड़बड़ होगी रे इधर थोड़ा हमारा. 500 रुपये का गाईज टेन्शन आला. फास्टॅगमध्ये 500 रुपये टाकला ना, फास्टॅग कॅश म्हणजे स्कॅनच नाही झाला. 500 रुपये गेले तर गेले, टोलवर पण डबल गेले. तिकडे 240 जायचे, तिकडे 480 गेले. म्हणजे आमचा किती लॉस झाला. जरा पैसे पाठवून द्या तुम्ही लोक. स्कॅनर टाकू, स्कॅनर स्कॅनर टाकू, स्कॅनर टाकून दे, काय विषय नाही. आता काय चर्चा झालीच पाहिजे. मित्रांनो या फूड कोर्टवर असं सेटसारखं कधीच बसून नाही शकत, कारण की दुपारी संध्याकाळी रात्री खूप गर्दी असते. पहाटे कोण नाहीत, आमच्यासारखेच येतात. दाखव गर्दी दाखव. स्टॉल बघा, आता गर्दी बघा. स्पेशली बुक केलं आहे. हे जे आहेत ते हाऊसकीपिंगवाले आहेत. हे वेटर आहे तो बसलाय तो. बाकी काय टोटली बुक केलं आहे. गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आता आम्ही बसलो आहे कधीपासून इकडे, तर आता हार्दिक बोलतोय, म्हणजे आम्हाला बोलत होता ऑफ कॅमेऱ्यामध्ये. टेन्शन आता आम्हाला, मला ताप यायला लागला. तिला का रे 500 रुपये गेले जातो, ताप आला तर ताप येईल मला सांगतो. बघा हार्दिकला बघा. गेले तर गेले, 480 पण गेले नाही. चायवाले चाय टोस्ट मॉर्निंग चाय चाय. ही सगळे टोस्ट घ्यायला आपल्याला जायला लागेल. तिला माहिती नाही मी मुळात आपलं कोण आहे सुरू ते पहिले दाखवलं व्हिडिओमध्ये. आता आपल्याला लागलेला एक घाट. काय लागलं? घाट. वाराणसीमध्ये कसे असतात घाट, तो वाला घाट नाही, हा लोणावळ्याचा घाट. लोणावळा खंडाळा समोर आहे. मिसिंग लिंक मिस झालेला होता तो, हा सापडलेला आहे पण त्याचं नाव तेच दिलेलं आहे. काय मिसिंग लिंक काय? फायनली 182 किलोमीटर झालेलं आहे आणि 1 किलोमीटरवर आपलं एक्झिट आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आपण आता सोडणार आहोत आणि थोड्याच वेळात आपण पायथ्याशी असू. फायनली गाईस पोचलेलो आहोत. मंदिर फक्त 2 किलोमीटर, फक्त 2. 6:20 झालेले आहेत. आता आम्ही पोचल्यात, हे बघा जस्ट पोचल्यात. आणि पण फटाफट कपडे चेंज करतो आणि धावत जातो वरती. डुन 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 डुन. कोंबडे घ्यायचं कोंबडे. हॅलो गाईस. आता जस्ट आम्ही खाली दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही वरती जाण्याची तयारी चालू झालेली आहे आमची. आरती सुरू होण्यास अजून 10 मिनटं आहेत. मिनिटात पोहोचलो. आता जर आपण धावत धावत चढले असते तर आपण जसं की तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल, व्हिडिओ लगेच बंद केली कारण की जोरदार पाऊस आला. आपण लोणावल्यामध्ये आहेत, पावसाचा काही भरोसा नाही. 5 मिनटं पडतो, 2 मिनटं पडत नाही, असं ऑन अँड ऑफ चालूच आहे. आणि इथून काय व्ह्यू आहे खतरनाक आणि वातावरण तर एकच नंबर. तर मित्रांनो ऋतिका पाटील पण आमच्यासोबत आलेली आहे. तिला दाखवलं नाही व्लॉगमध्ये कारण की एक्सक्यूज मी, आमच्यासोबत? अरे सॉरी, माझ्यासोबत आले. ओके ओके. ट्रिप इज नॉट स्पॉन्सर्ड बाय ऋतिका पाटील बाय द वे. स्पॉन्सरशिपचा प्रश्न नाही माझ्याकडे, पण ठीक आहे आता जाऊ दे.
कसं काय तुम्ही मला स्पॉन्सर केलाय मग मी आता- तुमच्यासोबत आले ओके ओके नाही इथे भांडू नको आता तू जमलं ना आता माझी हॉबी आहे भांडण नाही तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती तेवढंच बरं आहे. ते सर्व सोडा अक्कल असते अक्कल व्हाईट कलरची पॅन्ट कोण घालते हार्दिक पाटील बाई बघा ज्याची जशी इच्छा जो काय पण घालू जर शकतो. तुला सफेद घालायचंय तर शर्ट पण घालायचा होता ना सफेद आणलाय. एखादा संत्री संत्री नाही मंत्री बाई मंत्री आहे मी ऑलरेडी 10वी मोठा पद भेटणार आहे माहित आहे ना दिल्लीवरून जस्ट वरती पोचलो 6:15 झालेले आहेत आणि आरती झालेली आहे. थोडं लेट झालो वरती चढता चढता आवाज येत होता पण काय एवढा फास्ट चढू नाही शकत तर आता फटाफट दर्शन घेऊया आणि तुम्हालाही तर जस्ट दर्शन झालेलं आहे आणि खूप बरं वाटलं बघा. सकाळच्या टायमाला जर तुम्ही येतील ना दर्शन करायला तर तुम्हाला खूपच सुखाचे दर्शन भेटेल. म्हणजे आम्हाला कोणी तिथून बाहेर पण नव्हते जावं म्हणजे सांगत नव्हते की बाहेर जा. आम्ही तिथे 5 मिनटं तरी उभे होते. आता तर हे 3rd का 4th टाईम होतं एकदम सकाळी तुझं. सेकंड टाईम सकाळी एकदम सकाळी सकाळी झालेली मी एकदम सकाळी नाही पण असं एकदम सकाळी आलं तर बरं वाटेल. सुखाचं दर्शन भेटतं हेच प्लस पॉईंट आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही रात्री निघालो. जे आपल्याला वाटतं ते करायचं दुसरं कोणाचं ऐकायचं नाही कारण की आपलं कोण नाही ऐकायचं. ही दादा किती डेंजर आहे ती किती सुंदर आहे बघा ना तुम्ही पहिल्यांदा चालू मी साडेनऊ वाजलेले आहेत आणि दर्शन वगैरे तर आमचं झालं होतं एकदम नीट मस्त काहीच गर्दी नव्हती. पण पावसाने जो हाहाकार आम्ही पूर्णपणे भिजल्यात आता आम्हाला. पण आता पेटपूजा करूनच जातात. आता हे बघा पुढे थांबल्यात फूड कोर्टला तर पाहूया आता काय खातात आम्ही आणि ते तुम्हाला दाखवतात थोडंफार दाखवतील तुम्हाला नक्कीच 100% या थंडी लागते हा. दीड तास झाला असेल आहेत आम्ही दीड जास्त चला भेटूया तुम्हाला मध्ये 15 मिनट के बाद ऑर्डर है लेकिन मेरा हाथ ऐसा फिसल रहा है मैं वो हो गया कारमध्ये आहे असं होऊन जाईल. 10:45 झालेले आहेत. आता जस्ट चेक इन केलं. बाकी थोड्या वेळ म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे करूनच आला. आता थोड्या वेळात फ्रेश होतात मग आराम करू आणि मग बघू पुढे काय प्लॅन होतो. जे काय होईल ते तुम्हाला पाहायला भेटेलच तर स्टे ट्यून. 12:05 झालेले आहेत. आता आम्ही फ्रेश वगैरे झालो थोडाफार आणि अमोल आणि मी चालले आहेत आमच्या एका मित्राला घ्यायला. तो लोणावल्याला 2 दिवस झाले आहे पण त्याला घरी जायचं नाही मिळत म्हणून तो आमच्यासोबतच येणार आहे. आमच्या मित्राने आम्हाला लोकेशन दिलं होतं मॅप्रो ज्याच्या बाजूलाच थोड्या वेळापूर्वी आम्ही होते पण तेव्हा तो आला नाही. आणि तुम्ही बघितलं असेल आय थिंक 6 महिन्याआधी का 7 महिन्याआधी मी इकडे व्हिडिओ बनवली होती. आम्ही पण आलो होतो तेव्हा एकविरीलाच. तर आपलं मित्र सुशांत होते त्याच्या अकाउंटला आपण 16,000 रुपये 3 काही कधी 42 सेकंडमध्ये प्रॉफिट केलेलं ते आपण शेअर केलं होतं. त्यानंतर आता आलेलो आहे म्हणजे माना त्यानंतर मी आलेलो. आपल्या फेऱ्या चालूच असतात. ड्रायव्हर आहे ना मी फ्रीमध्ये येतो. बाय बाय सारावली गँग मिल गई बाय. आमचा मित्र भेटलेला आहे अंकित. आम्ही काहीतरी जिंकले काय जिंकले भांडण झाले ए
काय जिंकले दाखव दाखव व्हिडिओमध्ये दाखव. कोणाला देणार आहे ते तू खरं बोल. बायकोला देणार आहे. ओके लगीन झालाय. हे आता तुमचा मित्र विदा घेणार आहे तुमच्यासोबत. त्याला सोडला मी तुमच्या आता हवाले करतो. उद्या घरी घेऊन या. ग्रँड मीटअप अंकेश भाई भेटलेला आहे मॅप्रो मध्ये. बाजूच्या गावात असून भेटत नाही पण इकडे मॅप्रो मध्ये चक्क येऊन भेटलेला आहे. म्हणजे असंच भेटत राहायला पाहिजे. असं तू पण फिरत राहा, मला पण फिरायची संधी भेटेल. आपण एकत्र भेटू, एकत्र व्हिडिओ बनवू. ओके नक्कीच. आता मला थोड्या वेळानंतर इथे यायचंच आहे, तर तुम्हाला ते डिटेलमध्ये थोड्या वेळानंतर दाखवतो. आता जेवढं मी फिरायचं आहे ते एकटा फिरून घेतो, मजा करतो. 3 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि पूर्णपणे रेडी झालो आहे आणि आता निघून आलो आहे हॉटेल जगदंबा. प्युअर व्हेज नाही, नॉनव्हेज आणि व्हेज तिथे आहे प्युअर व्हेज, पण आमच्यातले काही नॉनव्हेज आहेत तर त्याकरता मी या हॉटेलला आलो. मी ऑर्डर केलेलं आहे चिकन सुखा आणि चिकन रस्सा आणि व्हेज पीपल. काय ऑर्डर केलं आहे? ओ माय गॉड, बॅड लक. व्हेज थाली आलेली आहे गाईज, व्हेज थाली. टेन्शन नाही घेतो. काय टेन्शन नाही घेतो. बिर्याणी पण आली व्हेज. येऊ दे. खूप गाईज आता आमचं मस्त मन एकदम जेवलेला एकदम सांबारी टेस्ट होती, मजा आली. आणि आता आम्ही चालल्यात लोणावळा फिरायला. बघू कुठे जातात. गुवाहाटी सारखा एकदम फील येतं इकडे. सध्या मी गुवाहाटीमध्ये. काय ती हवा, काय ते डोंगर, काय ती वारा आणि काय ती ऋतिका. इथे जर आपण आपल्या मम्मीला घेऊन आले तर आपले पप्पा गरीब प्रोमॅक्स घेऊन जातील. घेऊन येऊ नका. डेंजर आहे. माझी मम्मी तर कुठे गेली नाही गेली. माझे पप्पा असे डोक्यावर हात देतात. मैं अब क्या करू किसका ATM स्क्रॅच मारू, क्या करू समज मध्ये आता. भाई माझी मम्मी डीमार्टला गेली ना, डीमार्टला तिला जे घ्यायचं असते ना ते सोडून ती सर्व घेते. बिचारे माझे पप्पा कोणाला बोलतील घरी येऊन. तुला बोलायचं काय ते सांग. मी म्हणते अशा जागेवर जर मम्मीला घेऊन आले ना तर गरीब होतील. एकदम गरीब. हे बघा 3 जण पोऱ्या बघायला लागल्यात. पोऱ्या आजूबाजूला बघा, नजरा कशा फिरतात बघा. फटाफट डेंजर. हमारी इधर की एमिटी है शीरैन की. देख हम लोग अभी घर पे जा रहे हैं. देख सकते हो आप फुल व्यू एकदम पीछे से आगे से सब देख सकते हो आप इसका व्यू पॉइंट. अंकित काय बाबून जाम चॉकलेट घेतली. भाई आम्हाला चान्स पण नाही देत, नाही तर आम्ही 2 हाताने चॉकलेट घेऊ. ना पायाने मॅप्रो में नहीं किया तो चेक करून. ये देखो फ्री का माल. आज पूर्णपणे गर्दी आहे कारण की आज सॅटरडे आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कायच बोलू तुम्हाला, खूप बरं वाटते फिरता खाता. मित्रांनो आता आम्हाला वाटते की आम्ही स्विफ्ट तिकडेच ठेवली पाहिजे आणि समोरच गाडी सेंट्रो आहे ती घेऊन गेले पाहिजे. तुला काय वाटते? तू याच्यावर परफेक्ट शिकेल गाडी. ती घेऊन जाऊ आणि तिकडे ती समोर एक लागलेली ती पण गाडी घेऊन जाऊ. हा भाई, दोन्ही गाड्या. हे बघा स्ट्रॉबेरी. उभा राहा इकडे. स्ट्रॉबेरीमध्ये घुस. ओ बेरी. चविष्ट पदार्थ आहे स्ट्रॉबेरी. मॅप्रो लोणावळा आहे. ॲड्रेस आहे लोणावळा. नाव काय जागेच? मॅप्रो गार्डन. ए तो बावल्याचा गेम खेळलेला घेऊन गेलाय आज तुमच्या गावातला बावला. तो बोलला की बायकोला देणार आहे बावला नेऊन. अरे तो स्वतः बोलला व्लॉग मध्ये. त्याला विचारलं कोणाला देणार आहे. कोणाला तरी तो देईलच भाई. आता तू खेळणार आहे मला समजलंय. नाही मी नाही खेळणार. नाही हार्दिक खेळणार. नाही मी नाही. माझ्याकडे कोण काय नाही भाई. तू खेळ ना मला ते. नाही तू पैसे भर, मी खेळेल. तुम्ही बघू शकता टॉप मॉडेल गाडी आहे मॅप्रो मधली. आता आम्ही ती स्विफ्ट सोडून ही चालवण्याचा प्रयत्न करणार आहेत. अंकित पण ही आता गाडी शिकणार आहे वाटते. तू पण हेच चालवणार आहे. हो क्युरियोसिटी होत आहे. खोल गाडी खोल. गाडी खोल. बघू शकता. अरे चावी विसरलो. अरे हँडल हातात देऊ शकतो.
छत्री पण ठेवलं मग छत्री परत एकदा ट्राय करतो. वन्स मोर. हँडल तुटणार याचा जाऊ दे. खर्च करायला पैसे मिळत नाही पण आमच्याकडे. पैसे नाही मिळत. म्हणून आम्ही फक्त ही आता शोपीसच ठेवलेली आहे. बादशाह गाडी आहे, बादशाह गाडी. बघू शकता एक नंबर. बादशाह. काजल घे. ए अंकित काजल घे. काजल घे. चलो चलो नया बिझनेस चालू करूया आहे. काय रे नया बिझनेस चालू करूया. काय बोलतो गेला गेला जाऊ दे. आता मी काय म्हणतो अर्धा तास झालं ट्रॅफिकमध्ये अडकला आणि इकडचं नेहमीचं हे आहेच. इकडे आलो टायगर पॉईंटला वगैरे जायचं असलं की इकडे गर्दी ट्रॅफिक होतेच. चायला कंटाळा येऊन जातो. काय करायचं काही समजत नाही. अंकित भाऊ बोलले टाक म्हणून टाकलं पण आता आला वैताग. आता तिकडे ते ज्यांचा रोड आहे ना त्यांचा बॅनर तिकडे आहे बघा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात पण रोड नाही करत. रोड टकटक आहे पण पण वरती गर्दी मी तुम्हाला गर्दी. ना- ब्रिज बनवला पाहिजे. बनवा. गावात ना गाडी जाणं म्हणजे भाई वॅप होऊन जातो. मला काय सांगू. स्पेस टेक्नॉलॉजी करा ना. ब्लॉग बनायला लागलाय तो ब्लॉग बघा ना तिकडे राईट साईडला काय बघायला लागलाय. फायनली वेट खूप वेट नंतर हे काहीतरी पॉइंट दिसलेलं आहे टायगर पॉइंट पण ते काहीच दिसत नाही मिळत. आम्हाला जराही वाघ नाही दिसलेला मिळत दुकामुल्या. हा दुकान आहे तिकडे कोणतरी हुक्का प्यायला बसले तिकडून दूर आला इकडे. पण आम्हाला ह्या वातावरणामध्ये खूप सारे चेरीज आणि बेरीज दिसलेले आहेत. इकडे उतरायचं होतं का तुम्हाला? उतरायचं सोडा रे पण 1.5 तासानंतर तुम्ही इकडे पोहोचवलेलं आहे फायनली. तर खूप खूप मंडळ आभारी आहे. रेटिंग द्या ना हार्दिक पाटील. जाऊ द्या मी ऑन कॅमेरा रेटिंग नाही देत त्यांना पर्सनल मध्ये रेटिंग देतो. फायनली टायगर पॉइंटचा तो बघा गेट 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 आणि हाय शू. एकदम वातावरण बघू शकता एकदम सुकून खतरनाक खतरनाक एक नंबर वातावरण. भाई एकदम वाईब वाईब अलग अलग. फायनली टायगर पॉइंट. वार काय ती वारा काय ते डोंगर काय ती धुका. मला फक्त चहा आणि मॅगी. थोड्याच वेळापूर्वी इथे काहीच नव्हतं दिसत. आता तर थोडंफार विजिबल झालेलं आहे. पटकन जाऊन बघतो तिथे काय दिसते. आता मी तुम्हाला दाखवतो 360 फॉगी व्ह्यू ऑफ टायगर पॉइंट. 10 वाजलेले आहेत. आजच्या व्लॉगसाठी एवढंच. आता बाहेर चाललो आहे जेवायला काहीतरी आणायला आणि हा व्लॉग इथेच संपूया. होप करतो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.